नमस्कार. मी अंकिता गुलाराम गायकवाड आहे. मी जानकाई केंद्रीय निवासी आश्रमशाळा दळवा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथे इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत आहे. आमच्या सरांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचं पुस्तक वाचायला मिळालं. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा जन्म इसवी सन 1626 झाला. त्यांचे वडिलांचे नाव काळोजी मालुसरे तर आईचे नाव पार्वती मालुसरे असे होते. बालपण लहानपणापासून डोंगरदऱ्याची माहिती असलेला हा तरुण वडिलांच्या मृत्यूनंतर उमरठ म्हणजेच त्याचा मामा शेलार मामा या गावी गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसरे लहानपणापासून सवंगडी होते. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यातले अनेक किल्ले जिंकले होते, पण शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंढाणासारखा मजबूत किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही असं राजमाता जिजाऊ यांना वाटू लागले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत घ्यावे असे वाटू लागले आणि तानाजी मालुसरे यांनी ती मोहीम हाती घेतली. 1670 तानाजी सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयसिंह राठोड यांच्यामध्ये जोरदार लढाई झाली आणि तानाजी मालुसरे मरण पावले, पण किल्ला जिंकला. म्हणून शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला.